भादोली इथं राहणाऱ्या पोलीस कर्मचारी सोमनाथ लखू माने यांच्या बंद बंगल्याच्या कडी कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी पहाटेच्या दरम्यान सुमारे 24,96,219 रुपये किमतीचे 21 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे। या घटनेची नोंद पेठ वडगाव पोलीस ठाण्यात झाली आहे। हातकणंगले तालुक्यातील भादोली इथल्या वाठार रोडवर सोनाई नावाच्या बंगल्यात कोल्हापूर पोलीस दलात कर्मचारी असणारे सोमनाथ लखू माने हे पत्नीसह राहत आहेत। ते नेव्हीमधून सेवानिवृत्त होऊन पोलीस दलात दाखल झाले होते। सोमनाथ माने हे निवडणुकीसाठी होमगार्डना आणण्यासाठी जालना इथं बुधवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गेले होते। ते 2 दिवस जाणार असल्यानं त्यांची पत्नीही 2 दिवस रेंदाळ इथं माहेरी जाते असं सांगून गेल्या होत्या। 4 फेब्रुवारी सकाळी 10 ते 5 फेब्रुवारी पहाटे 5:30 पूर्वी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद बंगल्याचा मुख्य प्रवेशद्वाराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। बंद तिजोरी उचकटून तिजोरीतील सुमारे 24,96,219 रुपये किमतीचे 21 तोळे सोन्याचे आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले। आज पहाटे सोमनाथ माने हे होमगार्ड यांना शिरोली MIDC मध्ये सोडून घरी परतले असता बंगल्याचा दरवाजा उघडलेल्या स्थितीमध्ये दिसला। त्यांनी आत जाऊन पाहिले असता चोरट्यांनी तिजोरी आणि कपाटातील साहित्य विस्कटून सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याचं निदर्शनाला आलं। त्यांनी तत्काळ पेठ वडगाव पोलिसात तक्रार दाखल केली असून या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले।